देवेंद्र फडणवीसांना घट्ट मिठी मारणारे महादेवराव जानकर आता महायुतीमधून बाहेर पडलेले आहेत आणि बाहेर पडल्यानंतर त्यांनी प्रेसच्या समोर येऊन भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष सारखे आहेत, ते आमच्या समाजाला न्याय देत नाहीत, त्यासाठी मी आता बाहेर पडलेलो आहे आणि महाराष्ट्रातल्या 288 जागा मी आता लढवणार आहे आणि कुठल्याही किमतीमध्ये महायुतीकडे मी परत जाणार नाही किंवा महाविकास आघाडीकडे जाणार नाही, अशा प्रकारची घोषणा त्यांनी केली. आणि मग चर्चा सुरू झाली की महायुतीतला घटक पक्ष बाहेर पडला, देवेंद्र फडणवीसांचा जवळचा अत्यंत विश्वासू असलेला व्यक्ती बाहेर पडला किंवा देवेंद्र फडणवीसांना हस्तांदोलन न करता मिठीच मारणारा, घट्ट मिठी मारणारा नेता बाहेर पडला. पंकजा मुंडेंचा भाऊ म्हणून ज्यांची ओळख आहे ते महादेवराव जानकर, गोपीनाथ मुंडेंचे शिष्य म्हणून ओळखले जातात ते महादेवराव जानकर युतीमधून बाहेर पडले आणि महाराष्ट्रामध्ये त्यांच्या बाहेर पडण्याची चर्चा सुरू झाली. पण ते का बाहेर पडले? का त्यांना बाहेर काढलं? का त्यांना बाहेर थोडं राहा म्हणून सांगितलं? या पाठीमागे देवेंद्र फडणवीसांची काय खेळी आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहता दरिंगल लाईव्ह. मित्रांनो, विधानसभा निवडणुकीमध्ये आता काय काय गोष्टी समोर येतील आणि भारतीय जनता पार्टीचे नेते आपली बुद्धी काय वापरतील, काय खेळी करतील, कशा पद्धतीचे पत्ते महाराष्ट्रामध्ये टाकतील, ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला बघाव्या लागणार आहेत आणि जास्तीत जास्त राजकीय गोंधळ कसा निर्माण होईल. अनेक पक्ष विधानसभेच्या निवडणुका कशी लढवतील आणि मताची विभागणी ठिकठिकाणी कशी होईल, यासाठी केंद्रीय नेतृत्व आणि राज्याचं नेतृत्व भारतीय जनता पार्टीचं सातत्याने प्रयत्न करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून महायुतीतले एक अत्यंत महत्वाचा घटक पक्ष असलेला राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेवराव जानकर हे काल बाहेर पडलेले आहेत. आणि गंमत बघा, महादेवराव जानकर ज्या समाजामधून किंवा ज्या जातीमधून येतात तो महाराष्ट्रातला एक अत्यंत महत्वाचा समाज आहे, धनगर समाज. आणि या समाजाची एक मागणी गेल्या 10 वर्षापासून प्रलंबित आहे. त्यांना NT मधून ST मध्ये जायचं आहे, म्हणजे नोमेडिक ट्राईब मधून त्यांना शेड्यूल ट्राईब मध्ये जायचं आहे. आणि मराठीत त्याचा सरळ अर्थ असा आहे की भटक्या जमातीमधून त्यांना आता शेड्यूल ट्राईब मध्ये जायचं आहे. आणि देवेंद्र फडणवीसांनी 10 वर्षापूर्वी एक शब्द दिला होता महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला की माझं सरकार आल्यानंतर मी पहिल्याच बैठकीमध्ये हा महत्वाचा असलेला तुमचा प्रश्न मी सोडून टाकेन आणि तुम्हाला तशा पद्धतीनं तुमचं आरक्षण मी कायम करून देईन, असा शब्द दिला होता. या शब्दाला आता 10 वर्ष लोटून गेले. अनेकदा धनगर समाजाच्या नेत्यांनी त्या संदर्भात आंदोलनं केली, उपोषणं केली, आंदोलनं केली, परंतु सरकारकडनं हा प्रश्न काही सुटलेला नाही. महाराष्ट्रातला धनगर समाज पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या या वागण्यावर नाराज आहे की तुम्ही एखाद्या समाजाला तुमचा प्रश्न सोडवतो, पहिल्याच बैठकीत सोडवतो, दुसऱ्याच बैठकीत सोडवतो आणि खास म्हणजे त्या समाजाला तशा पद्धतीचे, त्या सरकारला तशा पद्धतीचे स्थानिक अधिकार असताना त्यांनी हा प्रश्न सोडवलेला नाही. त्यामुळे समाजामध्ये एक नाराजीची सुप्त लाट असलेली भारतीय जनता पार्टीच्या चाणक्यांच्या लक्षात आली किंवा त्यांनी जो सर्वे केला महाराष्ट्रामध्ये, या सर्वेमध्ये असं आलं की आपण ओबीसी म्हणतोय खरं, पण ओबीसी मधला जो धनगर समाज आहे हा धनगर समाज काही भारतीय जनता पार्टीच्या कामगिरीवर, कार्यकालावर, नेत्यांवर समाधानी नाही, खुश नाही. हा समाज मोठ्या प्रमाणामध्ये नाराज असलेला हा समाज आहे आणि हा समाज उद्याच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून महाविकास आघाडीकडे वळू शकतो, काही प्रमाणात तरी वळू शकतो, असा अहवाल जेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आला तेव्हा त्यांनी एक नवी चाल खेळलेली आहे. आणि ती चाल म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना बाहेर पडा, आपण बाहेर पडा आणि बाहेर पडून 288 जागा लढवा आपण महाराष्ट्रातल्या,
असं सांगितलं असल्याची चर्चा आता महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. महादेवराव जानकर जेव्हा बाहेर पडतील आणि महाराष्ट्रातल्या 288 जागा लढवतील तेव्हा जो नाराज धनगर समाज आहे, आता धनगर समाजामध्ये 100% नाराज असतील का, तर नक्कीच नाही. भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे काही धनगर बांधव आहेत महाराष्ट्रामध्ये, ही गोष्ट सत्य आहे. किंवा जे संघ मानतात तेही धनगर बांधव महाराष्ट्रामध्ये आहेत, ही गोष्ट सत्य आहे. परंतु काही धनगर बांधव जे आता नव्या युगाचे आहेत, नव्या विचाराचे आहेत, त्यांना आरक्षणाचं महत्त्व कळतं, आरक्षणाचे फायदे समजतात आणि सरकारने आपली कशी फसवणूक केली हे ज्या ज्या धनगर बांधवांना कळतं, अशा धनगर बांधवांची जी संख्या आहे ही संख्या महाविकास आघाडीकडे जाण्याची शक्यता दिसून आलेली आहे देवेंद्र फडणवीसांना. त्यामुळे त्यांनी महादेवराव जानकर यांना बाहेर पडण्यास सांगितलं आहे, अशी चर्चा आता आपण ऐकतोय. महादेव जानकर जेव्हा ते बाहेर पडतील, हे बघा महाराष्ट्रामध्ये कसं आहे की 8% जवळपास धनगर समाज आहेत, मोठी त्यांची संख्या आहे आणि महाराष्ट्रातल्या 30 ते 35 जागेवर हा समाज चमत्कार करू शकतो. म्हणजे निवडून येण्याची पूर्ण क्षमता नसली तरी पुढच्याला पाडण्याची ताकद असलेला हा समाज आहे आणि 35 मतदारसंघामध्ये या समाजाच्या भूमिकेवर आमदार ठरतात. ही सुद्धा सत्य आणि वास्तववादी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. तर उद्याच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीवर किंवा महायुतीच्या सरकारवर नाराज असलेला धनगर समाज जर काँग्रेसकडे किंवा राष्ट्रवादीकडे किंवा शिवसेनेकडे झुकला, 1% झुकला, 1.5% झुकला, 2% झुकले, 5% झुकला, तर त्याचा खूप मोठा फटका, म्हणजे जवळपास 31 जागेचा अचानकपणे फटका भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला बसू शकतो. याची जाणीव, याचा अभ्यास जेव्हा त्यांच्याकडे झाला तेव्हा त्यांनी जानकरांना बाहेर काढलेला आहे. वास्तविक जानकरांबरोबर जागा वाटपाची चर्चा झाल्याची काही चर्चा महाराष्ट्रात नाही. जानकरांनी अमुक एवढ्या जागा मागितल्या असंही कुठं नाही, काही नाही. शांतपणे म्हणजे सागर बंगल्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं आणि जानकरांचं दोघांचंच ठरतं की आपण असं केलं पाहिजे. म्हणजे महायुतीतल्या 2 घटक पक्षाला म्हणजे शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महादेव जानकर अचानक कसे बाहेर पडले याची कल्पना सुद्धा नाही. इतक्या साजूकपणानं महादेव जानकरांना बाहेर काढलं गेलं आणि त्यांना सज्ज केलं गेलं की तुम्ही जा आता 288 जागा लढवण्याची तयारी करा, बाकी काय तुम्हाला जी काही मदत वगैरे लागणार आहे ती सगळी मिळून जाईल. त्यामुळं महादेव जानकरावर महाराष्ट्रातला धनगर समाज या निवडणुकीत किती विश्वास ठेवेल. महादेव जानकर धनगर समाजाच्या हितासाठी किंवा धनगर समाजाच्या अस्मितेसाठी बाहेर पडले की भारतीय जनता पार्टीने अत्यंत चालाकी करून त्यांना बाहेर काढलं आणि स्वतंत्रपणे लढायला लावलं. याचा विचार आता महाराष्ट्रातला धनगर समाज पूर्णपणे केल्याशिवाय राहणार नाही. आणि महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला जर काही धनगर समाजाने मतं दिली तर त्या मताचा फायदा केवळ राष्ट्रीय समाज पक्षाचं अस्तित्व मोठं करण्यासाठी होईल, बाकी धनगर समाजाचा अजिबात होणार नाही. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे धनगर समाजाला निर्णायक भूमिका उद्याच्या निवडणुकीमध्ये घ्यावी लागेल. एक तर भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आपण असो तर त्याच बाजूने आपल्याला राहायला पाहिजे, किंवा आपण भारतीय जनता पार्टीवर नाराज असो तर थेट आपली मतं ही महाविकास आघाडीकडे गेली पाहिजेत. आपण मध्येच एखाद्या झोळीमध्ये अशी मतं टाकण्याचा प्रयत्न केला तर आपला प्रश्नही सुटणार नाही, आपला मानसन्मानही राहणार नाही, आपण नेमके कोणाचे आहोत हेही कळणार नाही. आणि अशी धनगर समाजाची अवस्था महाराष्ट्रामध्ये आता झालेली आहे. भारतीय जनता पार्टीने यापूर्वीच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये माधव पॅटर्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये राबवला होता. माळी धनगर आणि वंजारी अशी त्यांची ती भूमिका होती. मात्र यातल्या माधव मधला ध आता निघून गेलेला आहे आणि माव फक्त राहिलेला आहे. त्या माव मध्ये जोडण्याचा, बंजारा जोडण्याचा प्रयत्न महायुतीकडून मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेला आपल्याला बघायला मिळतंय. या सगळ्या गोष्टीचा सर्वसाधारणपणे अर्थ असा आहे की महादेव जानकरांना किंवा महादेव जानकर हे स्वतःहून महायुतीतून बाहेर पडले असं जी म्हटलं कोणी म्हणण्याचा प्रयत्न करत असेल तर ते पूर्णपणानं खोट आहे. महादेव जानकर हे महायुतीचे अत्यंत घट्ट असलेले घटक पक्ष आहेत आणि फडणवीसांची त्यांची मैत्री सर्वश्रुत आहे, किंवा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांमध्ये त्यांचे असलेले संबंध, त्यांच्या सभेला थेट देशाचे पंतप्रधान येतात त्यांच्या प्रचाराला,
यावरून आपण समजून घ्यायचं की महादेव जानकरांचा एक काय म्हणतो आपण त्याला सतरंजीमध्ये प्यादा हा हळूच सतरंजीवरून उचलून बाजूला ठेवलेला आहे आणि त्याचा फायदा महायुतीला करून घेण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांचा पूर्णपणानं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातला धनगर समाज जर महादेव जानकरांना असं समजत असेल की किती आपला स्वाभिमानी नेता आहे, हा भारतीय जनता पार्टीपासून फुटून बाजूला निघाला आणि आपल्या हितासाठी, आपल्या संरक्षणासाठी, आपल्या मागणीसाठी किंवा आपल्या धनगर अस्मितेसाठी हा बाहेर पडला, असं जर कोणाचा समज असेल तर तो पूर्णपणानं खोटा आहे. निवडणुकींच्या नंतर महादेव जानकर पुन्हा मी माझ्या स्वगृही आलो किंवा माझ्या NDA मध्ये आलेलो आहे आणि NDAची आमची नाळ एक आहे असं म्हटल्याशिवाय राहणार नाही, हेही आपल्याला बघायला मिळणार आहे. आज इतकंच आपल्याला सांगितलं जाऊ शकतं किंवा जात आहे की महादेव जानकर हे गेले नाही, त्यांना पाठवलं गेलेलं आहे. आज इतकंच. अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोखठोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.